ठिकाणी आयसी कॉलनीमध्ये अभिषेक घोसाळकर फाउंडेशन आयोजित या ठिकाणी साओ जो फेस्टिवल 2.0 हा आपल्या ईस्ट इंडियन समाजासाठी अतिशय सुंदर कार्यक्रम तेजस्विनी घोसाळकर, विनोद घोसाळकर त्यांच्या पूर्ण परिवाराने या ठिकाणी आयोजित केला. अतिशय सुंदर आणि लोकांचा उत्साह आहे. मुंबई घडवण्यासाठी ईस्ट इंडियन समाजाचं पण खूप मोठं योगदान आहे. तर त्यामुळे मला खूप आनंद झाला. मी स्वतः पण किरोड विलेजची आहे. किरोड विलेज हे ईस्ट इंडियन समाजाचं आहे संपूर्ण. आणि त्या ठिकाणी जवळपास माझ्या आफ्टर मॅरेज माझे जवळपास 26 वर्ष ईस्ट इंडियन समाजातल्या लोकांबरोबर माझ्या सगळ्या मैत्रिणी, भाऊ, माझे भाऊ बहिणी आवरा असा बरं वाटतं. तर खूप मला बरं वाटतं त्यांच्याबरोबर. खूप हॅपी लोक आहेत, खूप एन्जॉय करतात, हॅपी गो लकी आहे, लाईफ एन्जॉय करतात, आलेला क्षण एन्जॉय करतात. आणि आज मला त्यांच्याबरोबर खूप हा सेलिब्रेशन करण्यासाठी थँक्स टू तेजस्विनी. आधी छान तिने मला क्षण मला दिला. त्यामुळे सुंदर कार्यक्रम आहे. खूप शुभेच्छा देते. 2012ला मी नगरसेविका असताना आम्ही एकत्र काम केलेलं. अभिषेक अतिशय हसरा, केव्हाही भेटला की ताई कशा करून मला नेहमी बोलायचा. आज इकडे आल्यानंतर अभिषेकच्या अर्थात आठवण येणार. पण एक मला सांगायला खूप अभिमान वाटतो की अभिषेक नाही, त्याची उणीव कुठेच भासत नाही. सगळं काय ह्या ठिकाणी तेजस्विनीने भरून काढलेलं आहे. सगळे कार्यक्रम त्याची ती ह्या ठिकाणी त्यांनी जी सुरुवात केली, त्या सुरुवात केलेल्या सगळ्या कार्यक्रमाला ती अतिशय उत्साहाने या ठिकाणी पार पाडते. त्यामुळे अभिषेक आहे आमच्यामध्येच असंच या ठिकाणी जाणवतं. उद्धव ठाकरे यांनी असा आरोप केला आहे की आम्ही सहांकडून ऑपरेशन देवेंद्र फडणवीस असा सुरू आहे. ऑपरेशन देवेंद्र फडणवीस असा सुरू आहे, उद्धव ठाकरे यांनी आरोप केला आहे. नाही, उद्धवजींनी काय आरोप केले आता ह्याच्याकडे आम्ही कुठे ऐकत बसणार. आम्ही फक्त आमचं काम करतोय. देवाभाऊ त्यांचं काम करतात आहे. आज पूर्ण मुंबई, महाराष्ट्र, भारतामध्ये पूर्ण भारतीयांनी, महाराष्ट्रीयन सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेने आणि मुंबईकरांनी त्या ठिकाणी ट्रिपल इंजिन सरकार केंद्रात पण आहे, महाराष्ट्र शासनात पण आहे आणि आता महानगरपालिकेत पण आहे. त्यामुळे आम्हाला लोकांनी निवडून दिले आणि आम्ही अतिशय प्रामाणिकपणे ट्रिपल इंजिन सरकार व्यवस्थित काम करतो. त्यामुळे कोण काय बोलतं याच्याकडे आमचं लक्ष. अनेक वर्षाच्या नंतर आज उद्धव ठाकरे मुंबईतून बाहेर गेले आहेत. मोठी खासदारांच्या जिल्ह्यामध्ये जाऊन ते सभा घेत आहेत. त्यांचं ते काय करणार याच्याकडे आम्ही काय बोलणार. त्यांचं त्यांना काम करू दे. आम्ही एक समाजासाठी, लोकांसाठी, जनतेसाठी त्या ठिकाणी सेवेचं काम करतोय. त्यांच्यासाठी आम्ही उभे आहोत. वॉर्ड नंबर 1 मध्ये सांजाव हा फंक्शन दुसरा वर्ष आहे आणि खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स मिळत आहे. गेल्या वर्षी आपण बघाल की 2000 लोकांनी इथे सहभाग घेतला होता आणि ह्या वर्षी आमचे पासेस 4000 गेले. 4,500 माणसं ह्या कार्यक्रमाला व्हिजिट दिली. आणि त्याचबरोबर आज ह्या कार्यक्रमाला आपल्या मेयर रितू तावडेजी, सभागृह नेते गणेश खनकरजी, युवा मोर्चा अध्यक्ष दीपक सिंगजी, परत प्रकाश दरेकरजी आणि आता उपमहापौर येत आहेत संजय घाडीजी. म्हणजे असे सगळे दिग्गज ह्या कार्यक्रमाला आले होते. मला खूप आनंद होत आहे की अभिषेक फाउंडेशन तर्फे मी हा प्रोग्राम ठरवला होता आणि सक्सेसफुल झालेला आहे. आणि इथली लोक एक फॅमिली सारखं आणि माझ्याबरोबरच आहेत अशा पद्धतीने ते इथे जमा झालेली आहेत. आमच्या शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या या प्रभागाच्या आमच्या नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी हा एक खूप ख्रिस्ती बांधवांसाठी आणि सर्वांसाठी खूप छान असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी मुंबई शहराचा उपमहापौर म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व बांधवांना शुभेच्छा देतो.